नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा बनवून दाखवते बघा, कुरकुरीत असा. नक्की करा. आता इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे पातळ आणि स्वच्छ निवडून घ्यायचे. आणि ऊन असेल तर बाहेर उन्हाला ठेवा. मी वाळून घेतले आणि चाळून पण घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवली. कढई थोडी साईजला मोठी आणि जाड असली पाहिजे. आता हे पोहे टाकून घेते. 2 टप्प्यामध्ये भाजून घेते मी. आणि पोहे घेताना चाळून घ्या, निवडून पण घ्यायचे आहेत. आणि गॅस मीडियमला ठेवायचा. कमी ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही, फक्त खाली लागू द्यायचे नाही. तीन ते 4 मिनिटं आरामात लागतात पोहे भाजताना. आता हे पूर्ण भाजून घेते मी अशाच प्रकारे. आणि या ठिकाणी पूर्ण पोहे भाजून घेतलेले आहेत बघा. असा आवाज आला पाहिजे, चुरा झाला पाहिजे, अशा प्रकारे. आता 200 ग्राम तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. आता त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे. आता शेंगदाणे झालेले आहेत, थोडेसे असे ब्राऊन होऊ द्यायचे. आणि लगेच पोह्यावर टाकून घ्यायचे. त्यानंतर सुकं खोबरं पण झालेलं आहे. इथपर्यंत जास्त करपून घ्यायचं नाही. नंतर फुटाण्याची डाळ पण झालेली आहे, काढून घेते. आता 1 वाटी टाकलेला आहे मी. आणि हे कुरकुरीत होऊ द्यायचं कढीपत्ता आपल्याला. आणि कढीपत्ता घेताना वास असला पाहिजे तसा घ्या. आणि तिखटानुसार बारीक हिरवी मिरची चिरून. आता गॅस बंद करून टाकलेले आहे. 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ तेलामध्ये टाकणार आहे. आता या ठिकाणी 2 चमचे धने मी आणि 1 चमचा बडीशेप हे मिक्सरला वाटून आबडधोबडच घ्यायचं आहे, किंवा खलबत्त्यामध्ये कुठले तरी चालेल. आपल्याला कच्चं टाकायचं यामध्ये. आणि यावरून हे बाकी राहिलेलं तेल. ते छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये. थोडंसं मीठ कमी पडलं असेल तर वरून टाका. आणि छान मिक्स करून घ्या. काजू बदाम बेदाणे तुम्हाला टाकायचे असतील तळून घ्या आणि टाकून घ्या यामध्ये. आवडीप्रमाणे ठेवा. आणि पिठी साखर 3 ते 4 चमचे टाका, थोडंसं गोडानुसार. तुम्हाला आवडत असेल, मला आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे इथं पिठी साखर. आणि अर्धा किलोचं परफेक्ट माप आहे बघा. किती छान कलर आलेला आहे. आणि 200 ग्राम तेल खूप होतं. आणि थोडंसं तेल चिवड्यामध्ये राहायला म्हणजे छान लागते, कोरडं लागत नाही खाताना. हे बघा. आणि बघा, मला दाखवते. कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे. नक्कीच करा दिवाळीमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.